लोकांच्या मनामध्ये सरकारबद्दल रोष आहे का? तर आहे. तुम्ही बघा, मागच्या 10 वर्षाच्या पूर्वी केंद्रातल्या सरकारबद्दल, पंतप्रधान आणि त्यांच्या असलेल्या सरकारबद्दल जी भावना होती ती हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. त्याला कारण आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा क्षुल्लक काही कारण निघाले की लोक रस्त्यावर उतरत आहेत. म्हणजे काल परवापर्यंत कोल्हापूरच्या नयनतारा पासून ते आता बाळासाहेब थोरातांच्या पर्यंतच्या प्रकरणामध्ये लोक ज्यावेळेला रस्त्यावर उतरतात, याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये नॅरेटिव्ह, निगेटिव्ह विचार हे जे आहेत सरकारच्या बद्दलचे झाल्यामुळेच लगेच रस्त्यावर लोक उतरतात, असं मला चित्र उदिष्ट आहे. ओके. आता जी आपल्या पक्षाने जी ओबीसी यात्रा काढली, त्या ओबीसी यात्रेला कसा प्रतिसाद मिळाला आणि त्यातनं तुम्हाला नक्की काय साध्य करायचं? नाही, यामध्ये कसं आहे की ओबीसी यात्रा काढण्याचा उद्देश होता की सर्व समाजाला ओबीसीच्या असलेल्या मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि मंडल आयोगाच्या संदर्भात कोणी अंमलबजावणी केली त्याचे पहिलं राज्य आहे की शरद पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला. विश्वनाथ प्रताप सिंहाने ते सत्ता केली तर 72 पण मंडल आयोगाची शिफारस केली. लागू राज्यांनी पहिली महाराष्ट्राने केली. हे केल्यानंतर आता काय होतंय, आता समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारणी दुर्दैवाने करतायत. आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर मताच्या हव्यासापोटी जातीचं ध्रुवीकरण व्हायला लागलेलं आहे. समाजामध्ये ते निर्माण व्हायला आहे. क्षुल्लक कुठल्याही गोष्टीचा मोठा इश्यू केला जातो आणि त्या संदर्भामध्ये आज मला सांगा, कुठली लोकशाही आहे? विधिमंडळाच्या आवारामध्ये जर मारामारी करण्याचं धाडस होत असेल, भीतीच राहिली नाही ना मग याचा अर्थ. विधिमंडळामध्ये अशी परंपरा इतक्या वर्षाचा इतिहास आहे विधिमंडळाचा नव्हती, ती आता रस्त्यावर पण व्हायला लागली. 2 समाजाचे कार्यकर्ते समोर येतात, एकमेकावर हल्ले करण्याचा प्रयत्न होता. भयानकता आहे. आणि हे जागृत करण्यासाठी हे लोकांना समजून सांगण्यासाठी मंडल यात्रा सुरू केली आहे. या यात्रेमध्ये आम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये समाजाची जी काय भूमिका मांडण्याचा प्रयत्न सर्व पक्ष करतात, त्यातनं चुकीचं काय हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला प्रतिसाद हळूहळू मिळेल. म्हणजे लगेच 100% मिळेल असं का नाही. काही लोकांना खोटी आश्वासन देऊन समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो ज्यावेळेला सत्य त्यांना कळेल, तिथल्या तरुणांना कळेल, त्यावेळेला आपोआप आपला वापर केला जातो ही माहिती पडल्यानंतर. म्हणजे बघा, आता प्रत्येक पक्षामध्ये, काही पक्षामध्ये त्या समाजाचे बोललो ते पदाधिकारी निर्माण करण्याचा प्रयत्न करून वातावरण दूषित करायचं आणि त्यामध्ये आपला फायदा काढून घ्यायची ही प्रवृत्ती वाढल्यामुळे ही जनजागृती करण्यासाठी मंडल यात्रा आपण काढलेली आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.